सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. आपला मागचा जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की होमी भाभा परीक्षेचे जे फॉर्म्स आहेत ते 1 जुलैपासून रिलीज होत आहेत. 1 जुलैपासून तुम्ही फॉर्म भरू शकतात. मग त्या व्हिडिओवर बऱ्याच पालकांनी मला विचारलं की होमी भाभाचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम नक्की काय आहे. तर तो जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना होमी भाभाची परीक्षा देता येत असते. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा असं त्या परीक्षेचं संपूर्ण नाव आहे. मी मागच्या व्हिडिओमध्येच त्याची ऑफिशियल लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे आणि ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये कुठल्या तारखेला फॉर्म भरायचा आहे, किती तारखेपर्यंत लास्ट डेट काय आहे, एक्झामची तारीख काय आहे, हे सगळं मी तुम्हाला त्याला याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त अभ्यासक्रम जो आहे 6वीचा अभ्यासक्रम आणि 9वीचा अभ्यासक्रम असे दोघेही अभ्यासक्रम आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी इयत्ता 4थी स्कॉलरशिपची बॅच, इयत्ता 7वी स्कॉलरशिपची बॅच, इयत्ता 5वी नवोदयची बॅच आणि इयत्ता 8वी NMMS ची बॅच, या सर्व बॅचेस ज्या आहेत आपल्या त्या 25 जुलै रोजी आपण सुरू करतो आहोत. होमी बाबाची बॅच जी आहे ती देखील मी त्याची लवकरच तुमच्यापर्यंत त्याची आनंदाची बातमी घेऊन येईल की होमी बाबाची बॅच आपण कधी सुरू करणार आहोत, त्याची फीज किती असेल आणि त्याचं जे काही डिटेल स्ट्रक्चर असेल ते सगळं स्ट्रक्चर मी तुम्हाला लवकरच सांगेल. आणि त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला जर जाणून घ्यायचंय की होमी बाबाची बॅच कधी येईल, त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, सगळ्या डिटेल्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर त्याकरता फक्त एक गोष्ट करा. इग्नाइट पाठशालाचं जे युट्यूबचं आमचं चॅनल आहे ते युट्यूबचं चॅनल तुम्ही फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे कुठलीही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. ठीक आहे. तो इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी दोघांसाठी दोन्ही वर्गांमध्ये जी होमी बाबाची परीक्षा होत असते त्या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर 4 टप्प्यांमध्ये ती परीक्षा होते. पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा असतो लेखी परीक्षेचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला MCQs असतात. 100 प्रश्न असणार आहेत तुम्हाला आणि हे 100 जे प्रश्न आहेत यांच्यासाठी तुम्हाला 1.5 तासांचा वेळ म्हणजे 90 मिनिटांचा वेळ दिला जातो. 100 प्रश्न जर तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सोडवायचे असतील तर तुम्हाला एका प्रश्नासाठी 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नाहीये. त्यामुळे आपल्याला खूप फास्ट मध्ये ते क्वेश्चन सोडवावे लागतात आणि आपल्याला आपलं पूर्ण जे नॉलेज आहे, ऍप्लिकेशन बेस्ड जे काही नॉलेज आहे ते सगळंच्या सगळं वापरावं लागतं. ठीक आहे. दुसरा जो टप्पा आहे, दुसरा टप्पा आहे प्रात्यक्षिक परीक्षेचा, तिसरा टप्पा आहे प्रोजेक्टचा आणि चौथा टप्पा आहे मुलाखतीचा. तो हे 4 टप्पे आपल्याला द्यायचे आहेत. आता याच्यामध्ये टप्पा 1 जो आहे, पहिला टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे MCQ पॅटर्न मध्ये, म्हणजे एक प्रश्न असणार त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. अशा पद्धतीचं जे काही पॅटर्न जो आहे या पॅटर्नसाठी तुम्हाला सिलेबस काय असणार आहे तर हे ऑफिशियल जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटवरच मी सिलेबस काढलेला आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने त्यांनी सिलेबस सांगितलेला आहे. त्यांनी अगदी डिटेलमध्ये टॉपिक आपल्याला सांगितलेले नाहीये. पण मग डिटेलमध्ये टॉपिक जरी नसले तर मग आपल्याला कुठली कुठली पुस्तकं वाचायची आणि कुठल्या कुठल्या पुस्तकांचे चॅप्टर जे आहेत ते आपल्याला येणार आहे हे लक्षात ठेवा. तो इयत्ता 6वी साठी जर आपण विचार केला, इयत्ता 6वी साठी जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचे SSC बोर्डाचे आणि इतर काही बोर्ड म्हणजे जसं NCERT झालं, ICSE झालं, या बोर्डचे सुद्धा तुम्ही पुस्तकं रेफर करू शकतात. पण मोस्टली जे काही प्रश्न असतात ना, असं आपण म्हणूयात की 70% प्रश्न, 80% प्रश्न हे SSC बोर्डातनं येणार आहे. त्याच्यानंतर काही टक्के प्रश्न हे तुमचे CBSE आणि ICSE मधनं येणार आहे. ठीक आहे. तर मोस्टली तुम्हाला काय करायचं, इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, 4थीचा, 5वीचा आणि 6वीचं हे जे तिघं सायन्सचे पुस्तक आहे ते सायन्सचे पुस्तकं अतिशय शांततेत वाचायचे आहेत. ठीक आहे. मग आता 4थीला तर सायन्स नाही, परिसर अभ्यास आहे तुम्हाला. ठीक आहे. परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 अशा पद्धतीने तुम्हाला 4थीला परिसर अभ्यास आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे नंतर मग विज्ञानाचे पुस्तकं सुरू होतात 6वी पासून. तो ते जे परिसर अभ्यासाचे पुस्तक आहेत ना ते तुम्हाला इथे वाचावे लागणार आहे. ठीक आहे. आणि मग 6 मध्ये तर प्रॉपर सायन्सचं पुस्तक येऊन जातं आपल्याकडे. इयत्ता 9वी वाल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना आता 9वीची होमी बाबा वैज्ञानिक परीक्षा द्यायची आहे त्यांच्याकरिता जर आपण विचार केला तर मग महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे यांनी 7वी, 8वी आणि 9वी हे 3 पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत. आणि याच्यात सोबत करंट अफेअर जे काही आहे किंवा जनरल सायन्स जे काही आहे, जसं आता सध्या एखादं जर काही आकाशयान सोडलेलं असेल किंवा एखादी आकाश मोहीम झालेली असेल तर याबद्दलची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. किंवा जर एखादं सायन्स सेक्टरमध्ये काहीतरी नवीन काहीतरी आलेलं असेल, जसं आता 2-3 वर्षांपूर्वीपर्यंत नवीन काय होतं तो कोविड होता. मग कोविडच्या व्हायरसवर बऱ्यापैकी प्रश्न येत होते. तो अशा पद्धतीने जे काही करंट सायन्स आहे, जे काही सध्या चालू घडामोडींमधलं विज्ञान आहे ते सुद्धा तुम्हाला बघावं लागतं. ठीक आहे.
आता हे जे आहे याच्यासाठी तुम्हाला ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही ज्या वेळेला फीज भरतात त्यावेळेला तुम्हाला पुस्तक जे आहे ते एक पुस्तक त्यांच्याकडनं एक लिफलेट येतं, एक बुकलेट येतं. त्या बुकलेटमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स वगैरे मिळत असतात. ठीक आहे. हँडबुक जे आहे ते हँडबुक तिथे येत असतं आपल्याला ज्या वेळेला आपण फॉर्म भरतो त्यावेळेला. मग आता फॉर्म जे आहे ते फॉर्म कसे भरायचे आहेत, तर फॉर्म तुम्हाला स्कूल थ्रू रजिस्ट्रेशन करावं लागतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की स्कूल थ्रू रजिस्ट्रेशन जर तुम्ही केलं तर 31 जुलैपर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे. आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअली तुमचं रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला 18 ऑगस्ट पर्यंत लास्ट डेट आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतायत या एक्झामसाठी. मग आता याची फीज किती असणार आहे, तर इंग्लिश मीडियमच्या फॉर्मची फी आहे 520 रुपये. मराठी मीडियमच्या फॉर्मची फी आहे 420 रुपये. हे इंग्लिश मीडियम मध्ये मग तुमचे सगळेच झालं. ठीक आहे. लेट फीज जर तुम्ही घेतली तर लेट फी मध्ये 25 रुपये पर स्टुडंट ऍड होतात. आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअली फॉर्म भरत असाल तर 700 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहे. इंडिव्हिज्युअली साठी 700 रुपये, स्कूलसाठी ही फी आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने तुमची फी स्ट्रक्चर आणि तुमचं सिलेबस स्ट्रक्चर जे आहे ते त्यांनी लिफलेट मध्येच दिलेलं आहे. तुम्ही जर अगदी शांततेत लिफलेट वाचलं तरी चालतंय, किंवा अशाच लिफलेट मधल्या बारीक बारीक ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की घेऊन येईल. त्याच्यामुळे तुम्हाला, जर मी पुन्हा सांगते की तुम्हाला हे आतल्या अपडेट्स मिस करायच्या नसतील तर तुम्ही इग्नाइट पाठशालाचं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या माहिती सगळ्या एक्झाम्स बद्दल, नवोदयची परीक्षा असू द्यात, स्कॉलरशिपची परीक्षा असू द्यात, ऑलिम्पियाडची असू द्यात, NTS, MTS, सैनिकी स्कूल, NMMS, मंथन, होमी बाबा बालवैज्ञानिक, कुठलीही एक्झाम असू द्यात, या सगळ्या एक्झामच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. यासोबतच यामध्ये नवोदयचं, स्कॉलरशिपचं, NMMSचे आणि होमी बाबाचे क्लासेस जे आहेत ते सुद्धा आपण लवकरच सुरू करतोय. बाकीच्यांची डेट तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, होमी बाबाची डेट सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर समजा काहीही प्रश्न असेल या सगळ्याच गोष्टींमध्ये, कुठलाही काही इश्यू असेल, कुठल्याही एक्झाम बद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा क्लासची चौकशी करायची असेल तर काय करा, 8983345857 या नंबरवर कॉल करा किंवा खाली कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्ही जर सांगितलं की तुम्हाला जो काही इश्यू असेल तर त्या इश्यूवर मी एक तर व्हिडिओ घेऊन येईल किंवा तुम्हाला कमेंटला उत्तर नक्कीच देईल. थँक्यू.